नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पुस्तक प्रेमवर. आजच्या भागात आपण यू कॅन हील युअर लाईफ या सुंदर पुस्तकाचा तिसरा भाग ऐकणार आहोत, जिथे आपण पाहणार आहोत शरीरातील आजार आणि त्यामागील भावनिक कारणं. लुईस हे म्हणते, शरीर आजारी नसतं, ते फक्त आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतं. आज आपण हा संवाद कसा साधायचा, शरीराची भाषा कशी ओळखायची आणि आपल्या विचारांनी, अफर्मेशन्सनी त्याला कसं प्रेम द्यायचं हे शिकणार आहोत. शेवटी एक सुंदर हिलिंग मेडिटेशन सुद्धा आहे, ते नक्की ऐका. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला मुद्दा आहे शरीर आणि विचारांचा संबंध. लुईस हे सांगते, प्रत्येक आजार म्हणजे एक संदेश. प्रत्येक विचार, प्रत्येक भावना आपल्या शरीरावर परिणाम करत असते. शरीर फक्त तेव्हाच दुखतं जेव्हा आपण त्याच्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आज आपण काही आजारांचे मानसिक कारण आणि त्यांची सकारात्मक अफर्मेशन्स पाहूया. डोळे दुखण्याचं भावनिक कारण आहे सत्य पाहण्यास नकार. याचं अफर्मेशन आहे, माझ्या डोळ्यांनो मला माफ करा, मी प्रेमाने जग पाहते. गळा, भावनिक कारण स्वतःचे विचार मोकळेपणाने व्यक्त न करण्याची भीती. अफर्मेशन, माझ्या गळ्या मला माफ कर, मी माझं सत्य प्रेमाने बोलते. कान, भावनिक कारण अवंचित गोष्टी ऐकण्यास नकार. अफर्मेशन, माझ्या कानांनो मला माफ करा, मी प्रेमळ आणि सुंदर शब्द ऐकते. गुडघे, भावनिक कारण बदल स्वीकारण्यास कठीण जाणं. अफर्मेशन, माझ्या गुडघ्यांनो मला माफ करा, मी लवचिक आहे आणि आनंदाने बदल स्वीकारते. डोकेदुखी, भावनिक कारण स्वतःला फार ताण देणं. अफर्मेशन, मी स्वतःला स्वीकारते, माझे विचार शांत आणि स्पष्ट आहेत. पाठीचा त्रास, भावनिक कारण आधार नसल्याची भावना. अफर्मेशन, माझं जीवन समर्थ आहे, मी सुरक्षित आणि संरक्षित आहे. हृदयाचे विकार, भावनिक कारण प्रेमाचा अभाव असणं. अफर्मेशन, माझं हृदय प्रेमाने भरलेलं आहे. पोटाचे विकार, भावनिक कारण जुन्या भावनांना न पचवू शकणं. अफर्मेशन, माझं मन शांत आहे, मी जीवनातील बदल आनंदाने स्वीकारते. त्वचेचे त्रास, भावनिक कारण स्वतःला कमी समजणं. अफर्मेशन, माझं शरीर सुंदर आहे, मी स्वतःवर प्रेम करते. चला आता आपण हिलिंग सुरू करूया. प्रत्येक आजारामागे एक भावना आहे, त्याला नाकारण्याऐवजी स्वीकारा. माफ करा, स्वतःला प्रेम द्या. तुमचं शरीर हे तुमचा मित्र आहे. रोज त्याला म्हणा, माझ्या शरीरा मला माफ कर, मी तुझ्यावर प्रेम करतो. आता डोळे बंद करा. एक खोल श्वास घ्या, हळूवार सोडा. पुन्हा एकदा खोल श्वास घ्या आणि सोडा. स्वतःच्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक भागावर प्रेमळ लक्ष द्या. प्रत्येक भागाला म्हणा, माझ्या शरीरा मला माफ कर. जर मी आत्तापर्यंत तुला योग्यरित्या ऐकलं नसेल, तरी आजपासून मी तुला ऐकेन. मी तुझ्यावर प्रेम करते. डोळ्यांना म्हणा, माझ्या डोळ्यांनो मला माफ करा, मी प्रेमाने पाहते. गळ्याला म्हणा, माझ्या गळ्या
मला माफ कर. मी स्वतःच्या विचारांना मोकळेपणाने व्यक्त करते. कानांना म्हणा, माझ्या कानांनो, मला माफ करा. मी प्रेमळ शब्द ऐकण्यास तयार आहे. गुडघ्यांना म्हणा, माझ्या गुडघ्यांनो, मला माफ करा. मी बदलाला हसत हसत स्वीकारते. आणि प्रत्येक अवयवाला म्हणा, माझ्या शरीरा, मला माफ कर. मी तुझ्यावर प्रेम करते. हळूहळू प्रत्येक पेशीवर प्रेमाचा प्रकाश पडतोय असं अनुभव करा. तुमच्या प्रत्येक पेशीत आनंद आणि शांतता भरून जात आहे. स्वतःला म्हणा, मी निरोगी आहे. मी प्रेमाने भरलेली आहे. मी सुरक्षित आहे. हा शांत क्षण आपल्या मनात जपून ठेवा. मित्रांनो, आज आपण शिकून घेतलं, शरीराचा प्रत्येक त्रास एक संदेश असतो. आपल्या विचारांनी, भावनांनी आपण आपलं शरीर कसं बरं करू शकतो. लुईस हे म्हणते, जेव्हा आपण विचार बदलतो, आपण आयुष्य बदलतो. दररोज स्वतःला म्हणा, माझा शरीर खूप सुंदर आहे. माझ्या शरीरा, मला माफ कर. मी तुझ्यावर प्रेम करते. हा भाग ऐकल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये लिहा, माझं शरीर खूप सुंदर आहे. माझ्या शरीरा, मला माफ कर. मी तुझ्यावर प्रेम करते. पुढच्या भागात आपण फॉरगिव्हनेस अँड सेल्फ वर्थ वर खोलवर चर्चा करणार आहोत. तोवर स्वतःवर प्रेम करत रहा, स्वतःची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा धन्यवाद.